आता क्रीडा विश्वानंतर आपण थेट जाऊया कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं भूमिपूजन होते आणि नारायण राणे तिथे बोलतायत। चौपदरी रस्ता की जो उद्या कोकणाचा सर्वांगीण विकासाला कारणीभूत ठरणार आहे। जेवढं महत्त्व कोकण रेल्वेला होतं तेवढंच महत्त्व आणि हे महत्त्व ओळखून सन्माननीय नितीन गडकरी यांनी प्राधान्याने या रस्त्याचं काम हाती घेतलं। पहिले ब्रिज अनेक ब्रिज त्यांचे काम सुरू केले आणि आज ती कामं फार वेगाने सुरू आहेत आणि रस्त्याचे कामही आता त्यांनी आज उद्घाटन केलेलं आहे। मी त्यांना धन्यवाद देईन की या अतिशय कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं। मला प्रत्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहता आलं याचं सर्व श्रेय मी सन्माननीय नितीन गडकरी यांना देतो। मी त्यांचा अतिशय आभारी आहे। मी लांबलचक भाषण करणार नाही पण काही सूचना जरूर करणार आहे। माझ्या भाषणाच्या वेळी मुख्यमंत्री महोदय हवे होते, त्यांनी भाषण करून पुढे गेले, काही हरकत नाही, मुख्यमंत्र्यांना बरेच कार्यक्रम असतात। त्यांनी कोकणच्या विकासाबद्दल बोलले आणि कोकणच्या विकासासाठी अनेक योजनांबद्दलही त्यांनी उल्लेख केला। पण प्रथम मी या चौपदरीकरण रस्त्याबद्दल मी सांगेन, नितीन गडकरी आणि त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना सांगेन, हे आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। भूसंपादन रस्त्यासाठी करत असताना कोणत्या व्यक्तीची किती जमीन जाणार आहे, त्याला काय दराने किंमत मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे। आज आपल्या देशामध्ये बाजूला मालदीवमध्ये 47 सी प्लेन आहेत, पण आपल्या देशात एकही नाही आहे। आता आम्ही प्रयत्न करतोय, कॅटरमेरन, हायवरक्राफ्ट, सी प्लेन, वॉटर बस, एक JNPT मध्ये आम्ही एक बस विकत घ्यायचा ऑर्डर दिलेला आहे। ती पाण्यावरही चालते आणि रस्त्यावरही चालते। आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाचा विकास करण्याकरता निश्चितपणे या सागरी किनाऱ्याचा उपयोग करायचा आहे। यामध्ये मी आता रत्नागिरीला उतरत असताना बघितलं की मोठ्या प्रमाणात मच्छीमारांची संख्या आहे आणि या ठिकाणी आम्ही योजना हातात घेतलेली आहे की आपल्या इथे आपल्या समुद्रातला 12 नॉटिकल मैल पर्यंतचा समुद्र किनारा राज्य सरकारच्या अधिकारात आहे आणि 12 नॉटिकल मैलच्या पलीकडे हा केंद्र सरकारच्या अधिकारात आहे। पण 12 नॉटिकल मैल मध्ये आता मासेच नाही आहेत। मासे 12 नॉटिकल मैलच्या पलीकडे आहे, पण आपल्या जे मच्छीमार आहेत त्यांच्याजवळ ट्रॉलर नाही आहे, ते दूर जाऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही अशी योजना तयार केलेली आहे की 10 मच्छीमारांनी एकत्र येऊन 25-25 हजार रुपये 2.5 लाख रुपये गोळा करायचे। त्यांनी सोसायटी तयार करायची किंवा पार्टनरशिप फर्म तयार करायची किंवा असोसिएशन तयार करायचं। आम्ही त्यांना 10 ते 12 लाख रुपये सबसिडी देऊ आणि त्याच्यानंतर 50 ते 60 लाख रुपये 40 ते 60 लाख रुपये ट्रॉलर मिळतं आणि त्यांनी ट्रॉलर विकत घ्यायचं आणि त्यांनी 12 नॉटिकल मैलच्या पलीकडे जाऊन तिथून मासळी आणली तर आज मासळीचं उत्पन्न जितके आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आणि मोठा रोजगार निर्माण होईल। आपण इथून फिश एक्सपोर्ट करू शकतो आणि म्हणून मला विश्वास आहे की या प्रोजेक्टमध्ये निश्चितपणे कोकणाच्या विकासाचा आम्ही निश्चितपणे विचार करू। रत्नागिरी आणि या सगळ्या बंदरावर वाहतूक सुरू व्हावी हाही पण प्रयत्न सुरू आहे। राणेसाहेब देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं ती कल्पना मी तुम्हाला सांगतो। मी स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांना बोलवलं होतं आणि त्यांना असं सांगितलं की मुंबईमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन पण होतं, जागाही पण नाही। मुंबईमधले भारत पेट्रोलियम किंवा 2-3 ज्या रिफायनरीज आहेत आणि RCF आहे, हे प्रोजेक्ट तुम्हाला पुढे एक्सपान्शन करायला आता आवश्यक आहे। याचं कारण राणेसाहेब आम्ही असं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।